नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे टिलेज. टिलेज असेल, टिल्थ असेल आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. हे तीन टॉपिक हे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. तीन टॉपिक म्हणल्यापेक्षा टिलेजची डेफिनेशन असेल, टिल्थची डेफिनेशन असेल आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. ठीक आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे. टिलेज म्हणजे काय? फिजिकल मॉनिप्युलेशन ऑफ सॉइल. फिजिकल मॅनिप्युलेशन फिजिकल manipulation of soil with tools and implements. ठीक आहे, म्हणजे जमिनीची आपल्या मशागत करायची. ठीक आहे, फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल कशाचा उपयोग करून? वेगवेगळे टूल्स असतील, इम्प्लिमेंट असतील, याचा उपयोग करून जमिनीची मशागत करायची आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? टिलेज. ठीक आहे, ही झाली टिलेजची डेफिनेशन. टिल्थ म्हणजे काय? ठीक आहे, टिलेज केल्यानंतर जी काही जमिनीची स्थिती निर्माण होतो, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो टिल्थ. कंडिशन ऑफ सॉइल आफ्टर टिलेज. आफ्टर टिलेज, टिलेज केल्यानंतर जी काही जमिनीची स्थिती निर्माण होणार आहे, ठीक आहे, फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल आफ्टर टिलेज असं म्हणू शकतो आपण, किंवा रिझल्ट ऑफ टिलेज. टिलेज केल्यानंतर जी काही जमिनीची स्थिती निर्माण होणार त्याला म्हणतात टिल्थ म्हणतो आपण. ठीक आहे, आता बघा, ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत टिलेजचे वेगवेगळे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारले जातात ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. ठीक आहे, तर बघा, पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेक द सॉइल लूज अँड पोरस. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेक द सॉइल लूज अँड पोरस. बघा, आपण जमिनीची नांगरणी करतो, त्यानंतर वखरणी करतो, जमीन भुसभुशीत करतो, म्हणजे सॉइल काय करतो? लूज करतो आणि पोरस करतो, सच्छिद्र करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पावसाचं पाणी काय झालं पाहिजे? जमिनीमध्ये ऍब्सॉर्ब झालं पाहिजे. ठीक आहे, जमीन भुसभुशीत करतो. ठीक आहे, हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर दुसरा ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे टू एरिएट द सॉइल. ठीक आहे, जी काय आपली जमीन कडक झालेली असते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एरिएशन नसतं, मग आपण काय करतो? नांगरणी करतो, वखरणी करतो. ठीक आहे, वेगवेगळे टिलेज ऑपरेशन करून जमीन भुसभुशीत करतो, जेणेकरून जमिनीमध्ये काय होतं रे? हवा खेळती राहते. ठीक आहे, सॉइल एरिएशन होतं. आणि तुम्हाला माहिती असेल, कोणत्याही प्रकारच्या सीडच्या जर्मिनेशनसाठी सॉइल एअर खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे जमीन जेवढी भुसभुशीत राहील, तेवढ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन तुमच्या सीडचं होणार आहे. ठीक आहे, म्हणून टू एरिएट द सॉइल इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. 3 नंबरचा, टू हॅव रिपीटेड एक्सचेंज ऑफ ऍटमॉस्फिरिक एअर विथ द सॉइल एअर. बघा, जमीन नांगरल्यामुळे किंवा टिलेज ऑपरेशन केल्यामुळे जी काही जमिनीच्या आतली हवा असते ती बाहेर जाते. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो? एरियल एक्सचेंज म्हणू. ऍटमॉस्फेरिक एअर असेल आणि सॉइल एअर असेल, यांचं एक्सचेंज होतं. ठीक आहे, एक्सचेंज होतं म्हणजे जमिनीतली हवा बाहेर जाते, ऍटमॉस्फिअर मधली हवा जमिनीच्या आतमध्ये जाते. सॉइल एकदम भुसभुशीत असल्यामुळं एरियल एक्सचेंज सुद्धा होतं. त्यानंतर टू इन्क्रीज द सॉइल टेम्परेचर. बघा, काय असतं? सॉइल ची जेव्हा आपण नांगरणी वगैरे करतो, तेव्हा काय होतं? जमिनीचा खालचा लेअर सूर्यप्रकाशाला एक्सपोज होतो. ठीक आहे, आणि सॉइलचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि हे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे जी काही हानिकारक बुरशी असेल, त्यानंतर जे काही इन्सेक्ट असतील, ठीक आहे, ते काय होतात? सूर्यप्रकाशाला एक्सपोज होतात आणि ते डिस्ट्रॉय होतात. म्हणून सॉइलचं टेम्परेचर वाढवणं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये सॉइलचं टेम्परेचर आपण नांगरणी केल्यानंतर वाढवतो, जेणेकरून जमिनीतली हानिकारक बुरशी असेल ती नष्ट होते. इन्सेक्टच्या काही स्टेजेस असतील त्या, म्हणजे त्यात एग्ज असू शकतो, लार्वा असू शकतो. ठीक आहे, त्या स्टेजेस सुद्धा काय होतात? कंट्रोल होतात सॉइल टेम्परेचर वाढल्यामुळे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू कंट्रोल वीड्स. ठीक आहे, बघा, आपण नांगरणी करतो, वखरणी करतो,
याद्वारे काय होतं, जमिनीची मशागत होते आणि त्याचबरोबरच काय होतं रे, वीड सुद्धा कंट्रोल होतं, म्हणजे शेतातले तण जे असेल आपलं, ठीक आहे, ते सुद्धा कंट्रोल होतं. ठीक आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह हा टू रिमूव्ह स्टबल्स ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. बघा अजून काय होतं रे, नांगरणी वखरणी आपण केली, कल्टिवेटर आपण केलं, तर काय होतं, समजा हे तुमचं फील्ड आहे, या फील्डमध्ये काही क्रॉप तुम्ही पेरलं होतं, समजा मका असेल. मका कट केल्यानंतर त्याचे जे काही स्टबल्स असतात ते तसेच जमिनीमध्ये राहतात. ठीक आहे. स्टबल्स असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, ठीक आहे, बाकी किंवा अन्य काही क्रॉप असतील त्याचे जे काही स्टबल्स असतील, ठीक आहे, म्हणजे स्टबल्स म्हणजे काय, हे तुमचं क्रॉप आहे, सपोज हे तुमचं क्रॉप आहे, हे आपण इथून कट करतो आणि जे रिमेनिंग जे असतात, कट केल्यानंतर, क्रॉप कट केल्यानंतर जे काही रिमेनिंग असतं, रूट्स असेल, थोडाफार वरचा पार्ट्स असेल, ठीक आहे, तर जे काही स्टबल्स असतील ते काढण्यासाठी सुद्धा आपल्याला टिलेजची मदत होते. त्यानंतर टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट, हे आता सांगितलं की काय होतं, की नांगरणी केल्यामुळं खालची लेअर वरती येते, ठीक आहे, आणि ते डायरेक्टली सनलाईटला ते एक्सपोज होतात. आणि त्याचबरोबर बघा, तुम्ही नांगर असेल, वखर असेल, कल्टिवेटर असेल, कोणत्याही प्रकारचं टिलेज इम्प्लिमेंट असेल, जेव्हा आपण ते शेतामध्ये चालवतो, वरची लेअर खाली येते जमिनीत, नांगरणी सॉरी याच्यामुळे, आणि त्याचबरोबर ते जे काही इन्सेक्ट असतील जमिनीतले ते वरती येतात. बघा, टिलेज इम्प्लिमेंट्सच्या मागे तुम्हाला काही पक्षी बसताना दिसतात किंवा चालताना दिसतात. ठीक आहे, ते काय करतात, जे काही इन्सेक्ट असतील जमिनीतले, सॉइल बॉर्न इन्सेक्ट असतील किंवा जमिनीत राहणारे इन्सेक्ट असतील, त्यांना पिक करतात म्हणजे खातात. ठीक आहे. अशा दोन प्रकारे काय होतात, इन्सेक्ट डिस्ट्रॉय होतात. एक तर सनलाईटला एक्सपोजर भेटतो, त्यामुळे सुद्धा ते डिस्ट्रॉय होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बर्ड्स जे असतात टिलेज इम्प्लिमेंटच्या मागे चालणारे, त्यांच्याद्वारे सुद्धा काय होतं, की ते इन्सेक्ट कंट्रोल केले जातात. त्यानंतर महत्वाचं आहे टू ब्रेक डाऊन हार्ड पॅन. आता हार्ड पॅन म्हणजे काय रे, जमिनीमध्ये काय झालेलं असतं, खूप जमीन टणक झालेली असते, ठीक आहे, एकदम कडक झालेली असते. काही जमिनी ज्या असतात, काही जमिनी अशा कडक झालेल्या असतात, ठीक आहे, ते हार्ड पॅन तयार झालेले असतात, सॉल्टचे असतील किंवा वेगवेगळ्या याचे असतील, हार्ड पॅन तयार झाले असतील. असे हार्ड पॅन ब्रेक करण्यासाठी वेगवेगळे इम्प्लिमेंट्स वापरले जातात, जसं की चिझल प्लो, ठीक आहे, चिझल प्लो असेल, ठीक आहे, अशा प्रकारचे इम्प्लिमेंट जे असतील ते वापरले जातात. जे खोलवर जाऊन ते जे काय हार्ड पॅन तयार झालेले असतात ते ब्रेक करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे टू इन्कॉर्पोरेट ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड फर्टिलायझर इन द सॉइल. ठीक आहे. नंतर बघा काय आहे, की आपण जे काही शेणखत असेल, ठीक आहे, शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, हे काय करत असतो आपण शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये जनरली किंवा टाकत असतो. म्हणजे पेरणीच्या अगोदर वगैरे आपण ते टाकत असतो. जनरली शेणखत वगैरे आपण उन्हाळ्यामध्ये टाकतो जेव्हा फील्ड एकदम खाली असतं. आणि त्यानंतर काय करतो आपण, ते नांगरणी वगैरे करत असतो, जेणेकरून काय होईल, ते खत काय होईल, एकदम प्रॉपरली मिक्स होईल. म्हणजे आपण काय म्हटलं, की टू इन्कॉर्पोरेट ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड फर्टिलायझर इन द सॉइल, चांगल्या प्रकारे ते जमिनीमध्ये गेले पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण टिलेज करत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, नंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्व्हर्ट सॉइल टू इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी. टू इन्व्हर्ट सॉइल टू इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी. एक मिनिट अजून वरती घेऊ. टू इन्व्हर्ट सॉइल टू इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी. बघा आता, नांगरणी केल्यामुळे, नांगरणी म्हणजेच काय, टिलेज समजा, नांगरणी केल्यामुळे काय होतं, सॉइलची जी आतली लेअर आहे ती वरती येते आणि वरची लेअर जी असेल ती खाली जाते, म्हणजे इन्व्हर्जन होतं, सॉइल इन्व्हर्जन होतं. ठीक आहे. मग बघा, यामुळे काय होतं रे, जी अनयुटिलाइज लेअर ऑफ न्यूट्रिएंट असतात, म्हणजे जे जमिनीमधले युटिलाइज न झालेले न्यूट्रिएंट असतात, ठीक आहे, ते युटिलाइज केले जातात. म्हणजे सपोज समजा जमिनीच्या डीपर लेअर पर्यंत जर का तुमचे क्रॉपचे रूट गेले नसतील, तर ते न्यूट्रिएंट्स काय असणार, तिथं न्यूट्रिएंट जसे तसे राहणार आहे, जर त्या क्रॉपने ते ऍब्झॉर्ब केले नसतील तर. मग हे काय होतं, हे वरच्या लेअरमध्ये येतात, रूट झोनमध्ये येऊन जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे सॉईलची काय होते, फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते. आणि शेवटचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह जो की महत्वाचा आहे, टू प्रिपेअर सीड बेड फॉर जर्मिनेशन ऑफ द सीड अँड ग्रोथ ऑफ द क्रॉप. बघा, टिलेज ऑपरेशन आपण याच्यासाठी पण करतो, कशासाठी, की
सीड बेड प्रिपरेशनसाठी म्हणजे बघा, काही क्रॉप जे असतील त्यांना सरीवरंबा पद्धत म्हणजे रिजेस अँड फॉरो पद्धतीनं म्हणजे सीड बेड लागतं काही क्रॉपला रेज बेड लागणार आहे. ठीक आहे. काही क्रॉपला आपला सपाट सीड बेड लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्रॉपची वेगवेगळी डिमांड आहे. मग अकॉर्डिंग टू दॅट क्रॉप सीड बेड प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, टिलेज ऑपरेशन परफॉर्म केलं जातं, जेणेकरून त्या सीडचं जर्मिनेशन आणि त्या क्रॉपची ग्रोथ काय होईल, चांगल्या प्रकारे होईल. हे सगळे होते ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारले जातात. आपण टिलेजची डेफिनेशन बघितली, नंतर टिल्थची डेफिनेशन बघितली आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज बघितली. ठीक आहे. तर समजलं असेलच. ठीक आहे. बघा, आपल्या ॲग्रोनॉमीची लेक्चर सिरीज चालू आहे. ॲग्रोनॉमीची लेक्चर सिरीज चालू आहे. तर ही लेक्चर सिरीज तुम्ही संपूर्ण बघा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपली अजून ऑनलाईन ग्रुप डिस्कशन, यूट्यूब लाईव्ह डिस्कशन चालू आहे, व्हॉल्यूम 1. ठीक आहे. ते पण तुम्ही बघत जा आणि गरजू मित्रांना शेअर करा. फ्रीमध्ये व्हिडिओ आहेत. ठीक आहे. थँक्यू.